स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील नांदेड दौऱ्यावरती आले असून पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप एक आरोपी फरार आहे, तो लवकर सापडावा व पोलीस यंत्रणांनी आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडावं ते पडत नसल्यामुळे देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावे लागतंय। ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे। शरद पवार हे नांदेड दौऱ्यावरती येणार होते, पण त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांचा दौरा रद्द झालाय। तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल सरकारची भूमिका ही महत्त्वाची असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ते येणारच होते, परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकल्याचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो। थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळे ती आज येऊ शकले नाही। देशमुख कुटुंबीय आहे, आजपासून अन्नत्याग आंदोलन करतो। ठीक आहे, आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। पोलीस दलाच्या कडून ज्या लोकांच्या अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही, त्यामुळं अन्नत्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं। कुठेतरी धनंजय मुंडे असतील, पाटील असतील यांचा राजीनामा घेतला जात नाही, माहीत नाही, तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पाहिजेत, कोणत्या प्रकारचे नको आहेत। तपास यंत्रणेमध्ये भरती कायम असल्यामुळे तपास यंत्रणा गमावेल। हे तपास यंत्रणा चौकशी करेल, पूर्ण करेल लवकर, तर का विलंब लागतो हेच कळत नाही। त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे, कितीतरी वेळ लागतो। साहेब, नीलम गोरेच्या कार्यक्रमामध्ये नीलम गोरे म्हणले होते की 2 पर्सेंटेज द्यावं लागत आहेत मातोश्रीवरती, काय त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे।